हॅलो, नमस्कार. माऊलीज किचन. मी आज इडलीचं इडली कशी करायची ते सांगते. मी 3 वाटी तांदूळ घेतले, पावणा वाटी डाळ, उडीद डाळ आणि अर्धा चमचा मेथी दाणा असं हे साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे धुवून 3-4 पाण्याने धुवून भिजत ठेवायचं 7-8 तास. त्याच्यानंतर वाटून घेऊया. वाटून झाल्यानंतर 7-8 तास आपण फर्मेंट करायला ठेवूया आणि मग ते असं होते. हे बघा, असं पीठ तयार होते, फुगते एकदम. याच्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. पाणी चांगलं गरम झाल्यानंतरच इडली इडलीच्या बॅटरमध्ये चमचा टाकूया. हे मीठ चवीनुसार मीठ टाकूया. हे बॅटर तयार झालं आहे. हे बघा, इडलीचं बॅटर कसं तयार झालं आहे, मस्त झालं. हे बॅटर पण असं एकाच दिशेला असं हे करायचं, मिक्स करायचं. इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घेऊ. पात्राला, इडलीच्या पात्राला तेल लावून घेऊ. पाणी तापलंय चांगलं. नंगू पंगू इडली तयार होत आहे. पाच मिनिटं लागतात शिजायला. पाणी गरम करून ठेवलेलं होतं ना पहिले कुकरमध्ये. पाणी गरम केल्यानंतरच ते इडली पात्रामध्ये ते बॅटर टाकायचं आणि ठेवून द्यायचं. थंड म्हणजे लगेचच्या लगेच नाही ठेवायचं. पाणी गरम झाल्यानंतरच ते इडली पात्रामध्ये इडल्या ठेवायच्या. त्याच्याने चांगले फुगतात ते, नाही तर मग पीठ बसतं, चपट्या होतात मग इडल्या. इडली आपली महाराष्ट्र
महाराष्ट्रीयन डिश नाही, महाराष्ट्रीयन डिश नाही ही, पण आपण आवडतं म्हणून करतो. पोरांना आवडतं नवीन नवीन प्रकार, चायनीज, साऊथ इंडियन, इंडियन, सगळं जे आवडतं ते करायचं मुलांसाठी, आहे की नाही. बाहेरचं विकत घेण्यापेक्षा आपण घरगुती केलं की मनाला पण समाधान वाटतं आणि सगळं काय छान, तब्येत पण चांगली राहते. थोडेसे कष्ट पडतात ते आपल्या घरच्या लोकांसाठी कष्ट करायला आपण तयार आहोत, हो की आपल्या पोरांसाठी. एक नवीन नवीन रेसिपी मला खूप आवडतं करायला, कधीच कंटाळा येत नाही. करायला पण कंटाळा येत नाही आणि खाऊ घालायला पण कंटाळा येत नाही. मस्त छान. पाच मिनटं लागतात, 5. मी सांबारची रेसिपी दाखवली आहे एका व्हिडिओमध्ये. आता इडलीची रेसिपी दाखवत आहे. त्यानंतर चटणी कशी करायची ते दाखवेल मी एका व्हिडिओमध्ये. बघा, तुम्हाला आवडलं तर करा, करून बघा, करायला काय की. प्रत्येक गोष्ट करून बघायची, म्हणजे कसं आपल्याला माहिती पडतं आपल्याला किती चांगलं होतं. केलं चांगलं की खाऊ घालायचं, खिलवायचं, त्यापासून आपल्याला आनंद मिळतो. खिलवणे की मला तर आनंद मिळतो. चल गॅस बंद करूया आणि 5 मिनिट गॅस थोडंसं बंद करून ठेवायचं. नंतर 2 मिनिटांनी आपण ते झाकण उघडू. हे बघा, इडल्या तयार झाल्या ना, मस्त फुगल्या छान. मस्त इडल्या फुगल्या. इडली बघा, हे चमच्याला तेल लावायचं, असं गोल चमचा घ्यायचा, त्याला तेल लावायचं आणि इडली काढायची. मस्त इडली निघते. किती छान इडली निघाली बघा.
बघा इडली कशी सॉफ्ट झाली आहे ना, एकदम मस्त मऊसूत झाली एकदम. बघा छान झाली ना, बघा करून बघा. इडली सांबार खा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.